शेतकऱ्यांकडून धान्य खरेदी सुरू झाली आहे। नाफेडसाठी 10,000 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे, मात्र केवळ 424 शेतकऱ्यांकडूनच 15,000 क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आलंय। जिल्ह्यात 18 केंद्र सुरू करण्यात आले आहेत। नाफेड अंतर्गत सोयाबीनला 4,892 रुपये भाव दिला जातोय। खुल्या बाजारात सोयाबीनला हमी भावापेक्षा कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांची नाफेडला पसंती आहे। निवडणुकीची धामधूम संपल्यानंतर आता शेतकरी कामाला लागलाय। नाफेडतर्फे शेतमालाची खरेदी सुरू झाली आहे। त्यासाठी 10,000 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे, मात्र 424 शेतकऱ्यांकडूनच सोयाबीन खरेदी केलं गेलंय। 15,000 क्विंटल सोयाबीनची खरेदी नाफेडने केली। अमरावती जिल्ह्यात नाफेडचे 18 केंद्र सुरू आहेत। सोयाबीनला 4,892 रुपये भाव दिला जातोय। सोयाबीनला आर्द्रतेचा निकष लावण्यात आला, त्यामुळे शेतकऱ्यांना भाव कमी मिळतोय। शासनाने सोयाबीनमधील आर्द्रतेची अट रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांची आहे। खुल्या बाजारात सोयाबीनला हमी भावापेक्षा कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांची नाफेडला पसंती आहे। आमची समस्या आहे, नाफेडला आम्ही नंबर लावलेला आहे आणि फोन आला साहेबाचा का शॅम्पल तुम्ही घेऊन या। आम्ही शॅम्पल आणलं, साहेब म्हणजे तुमचं बसत नाही म्हणते निकसमध्ये। मॉइश्चर किती आहे तुमच्या? 12.2 आहे म्हणते। तुमचं काय म्हणणं आहे? माझं परवा दिवशी सोयाबीनची गाडी आणली होती, नंबर लागल्यामुळे सोयाबीनची गाडी आणली। माझा माल हार्वेस्टरचा होता, पण 90% इकडे हार्वेस्टरचा माल आहे आणि 10% मशीनचा आहे। नाफेडले पाहिजे सुपर कांदा, आता कांदा कुठून आणायचा शेतकऱ्यानं? कोणता त्याचं बेकार झालेलं सोयाबीन नाफेडनं घ्यायला पाहिजे, नाही तर मग त्याचे 2 ग्रेड करायला पाहिजेत शेतकऱ्याचे। आता इथून जे सोयाबीन परत नेलेलं सोयाबीन आहे ते तिथं 33-34 रुपये मागून राहिले मंडईत। मग का आत्महत्या करायचं का शेतकऱ्यानं? सरकारने याची काळजी घेऊन आमची खरेदी चालू करून, नाही तर मग हे पूर्ण बंद करून द्यायला पाहिजेत आणि फरकचे पैसे शेतकऱ्याला ताबडतोब द्यायला पाहिजेत, आमचं हे म्हणणं आहे। माझं माउचर 12.7 भरलं। साहेबाचं म्हणणं असं पडलं का 12.7 चालत नाही, आणि मी जर घेतलं तर बा गोडाऊनवाला माझा माल खाली करत नाही, त्याला तर 12.1 चालत नाही म्हणते गोडाऊनवाल्याला। त्याला याच्यात आता बंड साहेबाला थोडंसं माउचरची शिथिल करून हे आमचे सोयाबीन घ्यायला पाहिजे नाफेडने। शेतकऱ्यांचा माल म्हणजे नाफेड खरेदी केंद्रावर धामणगाव इथे येतो, तर आम्ही तिथे प्रथमतः त्याचं सॅम्पल घेऊन मॉइश्चर चेक करतो, आणि त्यात जर समजा 12.3-4 असलं तर आम्ही समजा घेत नाही। याचं कारण असं की आमचं जेव्हा गोडाऊनला माल जातो तिथे 12.12 जरी आलं तर MSWC धामणगाव रेल्वे इथले समजा गोडाऊनमधले जे समजा ग्रेडर वगैरे असतात किंवा व्यवस्थापक वगैरे ते तिथे प्रत्येक ट्रकमधलं प्रत्येक छल्लीचं सॅम्पल काढतात आणि 12.21 आणि असं जरी आलं तर ते पूर्ण माल वापस करते। आणि माल वापस आलेला तुमच्या नजरेसमोरच आहे, इथे 396 गट्टी ते परत आलेली आहे माझी। तर त्याच्यामुळं मला हा त्रास होत आहे, त्याच्यामुळं ही खरेदीसाठी थोडंसं मी यात काही ना काही व्यवस्था करण्यात यावी। मॉइश्चर वाढण्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? मॉइश्चर समजा राज्य सरकारने जर राज्य सरकार किंवा केंद्र सरकारने जर मॉइश्चरमध्ये काही शिथिलता करून दिली तर त्यात म्हणजे शेतकऱ्यांचा माल बसू शकतो। मी इथे नंबर लावलेला होता, 188 माझा टोकन नंबर होतं। मी जेव्हा इथे सॅम्पल आणलं तेव्हा माझं सोयाबीन आपण काही प्रत्येकच पोत्यातलं सॅम्पल, आता 50 जर कट्टे असले तर आपण काही 50 कट्ट्यातलं सॅम्पल आपण आणू शकत नाही सर। आपण 2-4 कट्ट्यातलं सॅम्पल आणलं, आपण इथे दाखवलं, त्याच्यानंतर आपण गाडी आणली। गाडी आणल्यानंतर मॉइश्चर जास्त भरण्यात आलं, त्या कारणानं माझी गाडी परत गेली। यात विषय असा होऊन राहिला सर की मनस्ताप खूप होऊन राहिला, शेतमालाला भाव नाही आहे। तर हा जो मॉइश्चरचा विषय आहे हा शासनानं एक समजून घेऊन काहीतरी याच्यावर मध्यस्थी पर्याय काढायला पाहिजे आणि शेतकऱ्याचं समाधान करायला पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे। हा सर्व इथे वापस आलेला माल, एवढा सर्व माल वापस येऊन इथे पडलेला आहे।